आयटम या ठिकाणी आपण पाहणार आहोत. अंपायर्स पुन्हा एकदा चर्चा करत आहेत आणि मैदानावरती 2 खेळाडू एक्स्ट्रा सुद्धा आपण पाहू शकता जे मिड ऑफ क्षेत्रामध्ये उभे राहिलेत आणि टायमिंग तुमचं आता स्टार्ट झालंय आणि इथून आता आपण डायरेक्टली कॅल्क्युलेशन सुरू करणार आहोत. तुम्हाला 3 षटकं 15 मिनिटाच्या आतमध्ये संपवायचे आहेत याची नोंद मात्र दोनही संघाने घ्यायची आहे. आपण कालचा दिवसाचा या सेन्सर आढावा घेतला तर आनंद वाटतोय, अभिमान वाटतोय की श्री गणेश बोरपाडा या संघाने मात्र अंतिम 3 मध्ये धडक मारली आहे आणि त्याच वेळेला सेकंड राऊंड म्हणजे 2 राऊंड जिंकलेले 2 संघ आहेत. त्याच्यामध्ये एका बाजूला नवतोन खानाव संघ आहे आणि दुसऱ्या बाजूला जय बाबदेव भेरसे संघ आहे. म्हणजे या दोघांमध्ये क्वालिफाय राऊंडचा सामना होणार आहे आणि त्यामधून आपल्याला या स्पर्धेमध्ये दुसरा जो अंतिम 3 मध्ये जाणारा संघ या स्पर्धेमध्ये मिळणार आहे आणि तदनंतर IPL फॉर्मॅटच्या या लॉट्समधून आपल्याला अजून एक संघ मिळणार आहे आणि नंतर इथे खेळ रंगणार आहे. तो कोणता? तर चिठ्ठ्यांचा खेळ मात्र रंगणार आहे. चिठ्ठीमध्ये कोणता संघ फायनलमध्ये जाणार आणि कोणते 2 संघ सेमीफायनलमध्ये लढणार. अंपायरचा इशारा येतोय 3, 2, 1 लेट्स प्ले. मॅन्डेटरी पाऊल प्लेचा खेळ आणि पुन्हा एकदा 2 क्षेत्ररक्षक इथे मैदानावरती थेट खेळपट्टीवरून धावत आहेत. कोणाची पर्वा त्यांना नाही आहे आणि नक्कीच त्यांना बाहेर जायचं आहे. बाहेर जाण्यासाठी त्यांना प्लीज वाट दाखवायची आहे. खरं तर त्यांची सुद्धा मजा असते आणि टायमिंग चालू केले परंतु ते एक्स्ट्रा खेळाडू त्यांना फक्त बाहेर काढायचे आहेत. ते पुन्हा एकदा मैदान देशाचा मॅनेजमेंट आपण जा मैदानामध्ये आणि त्यांना बाहेरचा रस्ता दाखवा. धन्यवाद. या ठिकाणी टेनिस क्रिकेट.inच्या वतीनं जे 2 खेळाडू एक्स्ट्रा आहेत ते मात्र दाखवले जात आहेत आणि दोनही बलाढ्य आहेत, नामवंत आहेत. अगदी अलिबाग तालुक्यामध्ये त्यांचं नाव आवर्जून घेतलं जातं आणि त्यांना आता लगेच बाहेरचा रस्ता दाखवायचा आहे. तर पहिलाच बॉल गोलंदाज सज्ज होतोय अजय. पहिल्याच बॉलवरती गती पूर्णपणे काढून घेतली होती. खरं तर स्क्वेअर ऑफ द विकेट खेळायचं होतं परंतु चेंडूमध्ये पूर्णपणे गती काढून घेतली होती आणि मोमेंटम पूर्णपणे ब्रेक करण्याचं काम इथे केलंय. पहिल्याच बॉलवरती एक सिंगल धाव घेतली आणि एका धावेने समीर अवास्कर ऑफ द मार्क. आज या स्पर्धेमध्ये कशा पद्धतीने खेळ रंगणार आहे. एका बाजूला आपण पाहिलं तर विनय स्टार म्हणजेच विनय शिपाई यांचा संघ बॅटिंग करतोय. खऱ्या अर्थानं विनय शिपाई यांच्याबद्दल सांगायचं झालं तर आपल्याच या अलिबाग तालुक्यामधील जे अंडर 19चे खेळाडू आहेत त्यांना एक चांगली संधी त्यांनी उपलब्ध करून दिली आहे. म्हणजे लेदर क्रिकेटमध्ये संपूर्ण त्यांचा खर्च हा विनय शिपाई यांची आपल्या खांद्यावरती घेतला आहे आणि आपल्या तालुक्यामधील चांगले चांगले खेळाडू अंडर 19 जे त्यांना रायगडच्या स्पर्धेमध्ये म्हणजे रायगड जिल्ह्याची जी स्पर्धा होणार आहे तर त्या स्पर्धेमध्ये सुद्धा त्यांना एक चांगल्या प्रकारे संधी दिली आहे आणि त्यांचं एक स्वप्न आहे की आपल्या या तालुक्यामधून एकतरी खेळाडू हा आंतरराष्ट्रीय स्तरावरती पोहोचावा. हा त्यांचा या ठिकाणी प्रयत्न आहे. चला, मैदानावरती वारंवार इथे सूचना येत आहेत, वारंवार काहीतरी चर्चा रंगत आहे. तुम्ही डायरेक्टली पेनल्टी द्या आणि इथे सामना लगेच स्टार्ट करा. चला मित्रांनो, त्यांना जाऊ द्या. मुकी जनावर आहेत आणि त्यांना बाहेर प्रेक्षक त्यांना दिसत आहेत आणि बाहेर जायचं आहे त्यांना, तर कुठून जायचं ते या शोधामध्ये आता ते विवंचनेमध्ये सापडलेत. तर त्यांना मार्ग द्यायचा आहे कृपया. तर आज आपण या स्क्रीनवरती पाहिलं तर काही फोटोज आहेत. हे मैदान पूर्वी ज्याचा मेंटेनन्स इथे सुरू होता किंवा त्याचं सुधारित वर्क जेव्हा चालू होतं आणि त्यावेळी जे फोटोज आहेत ते सुद्धा स्क्रीनच्या माध्यमातून दाखवले जातात. तसेच सुधीरजी धर्मा चेरकर, तसेच
पशूंची औषधं मिळतील. रुद्र मेडिकलचा सुद्धा फोटो पाहू शकता. आमचे शरद थळे यांचा फोटोज देखील पाहू शकता. त्याच वेळेला इथे बरेचसे जे ॲडव्हर्टाईज आहेत त्या टेनिस क्रिकेट डॉट इनच्या माध्यमातून सदस्य मोहन चिथळे तसेच अजय ठाकूर, प्रमोद ठाकूर यांचा फोटो देखील पाहू शकता. महेशजी मोहिते यांचा फोटो, तसेच उज्ज्वला उदय सांदणकर, प्रशांत खंडागळे, धैर्यशील दादा पाटील, तसेच प्रशांत दादा ठाकूर आणि निलेश गायकर, उपसरपंच खाणाव, कृष्णा रामभाऊ भोपी यांचा फोटो, सुधीर धर्मा शेरकर, असे विविध फोटो. छोटम शेठ या स्पर्धेचे पुरस्कर्ते, तसेच या मैदानाची पूजा असेल, ट्रॅक्टरचा फोटो असेल, घोटवडे क्रीडा संकुल या स्पर्धेचं नाव, JCB मध्ये दगड टाकत असताना आणि या मैदानाची नक्कीच पूजा करत असताना. अगदी मी सुद्धा मंत्रासारखा इथे बरंच काही बोललो. तर वळूयात आता मैदानाकडे. टायमर आपण आता स्टार्ट केलंय आणि माझ्या समवेत एक स्पेशल व्यक्ती आपण टायमरसाठी ठेवलाय. आपण टायमर आता सांगायचं आहे की आता बरोबर घड्याळमध्ये आपण टायमिंग पाहिलं तर 1:18 इथे पूर्ण झाली आहेत आणि आपली वेळ आता इथून स्टार्ट होते. तर पुन्हा एकदा मैदानाकडे येऊयात. संघाची धावसंख्या दाफलकावरती पहिल्याच बॉलवरती 1 पूर्ण झाले आणि आता स्ट्रायकिंग एंडवरती आदिल कुरेशी आहे. गोलंदाज पुन्हा एकदा 5 बॉल कशा पद्धतीने हाताळणार. मॅन्डेटरी पॉवर प्ले मैदानावरती सुरू आहे. जबरदस्त बॉल आहे. गुडलाईन स्पॉटवरून आपण पाहिलं तर चेंडू सरळ गेला यष्टिरक्षकाच्या हातामध्ये. खरं तर स्क्वेअर ऑफ द विकेट खेळायचं होतं. आदिल कुरेशीची बॅटिंग आपण पाहिली तर बिहाइंड द विकेट असेल किंवा इन फ्रंट ऑफ द विकेट असेल किंवा स्क्वेअर ऑफ द विकेट असेल, असे विविध फटके ज्याच्या माध्यमातून आपण सातत्यानं पाहतोय. आणि अशा वेळेला आता पुन्हा एकदा गोलंदाज अजय. यावेळेस मात्र फटका फसलाय. चेंडू बराचसा वेळ हवेमध्ये आणि आता मात्र इथे कॅच पकडलाय. फलंदाज बॅटिंग करत असताना आदिल कुरेशी बॅक टू दी पॅव्हलियन. ओमकार पाटील मैदानावरती आलेला आहे. रावे पेन या गावचा हा खेळाडू आहे आणि आता पाहूया कशा पद्धतीने तो फलंदाजी करणार आहे. कारण बॅटिंग करत असताना आदिल कुरेशी इथे मात्र ज्या प्रकारे त्याच्याकडून अपेक्षा होती किंबहुना त्याचा खेळ आपण सातत्यानं पाहतोय तो आज मात्र झाला नाहीये आणि त्याची जागा भरून काढण्यासाठी नवीन फलंदाज रावे पेन या गावचा हा अर्थात खेळाडू आहे ज्याचं नाव आहे ओमकार पाटील. ओमकार पाटीलकडून खूप साऱ्या अपेक्षा आहेत. ॲज अ आयकॉन म्हणून तो पेन तालुक्यामधून आता अलिबाग तालुक्यामध्ये दाखल झाला आहे आणि अशा वेळेला इथे फलंदाजी कशा पद्धतीने करेल. कारण तुम्हाला माहिती आहे की मॅन्डेटरी पॉवर प्ले म्हटलं की 2 क्षेत्ररक्षक हे 30 सर्कलच्या बाहेर असतात आणि त्यामुळे तो एक चांगला फ्रीडम हा फलंदाजांकडे असतो. अजयचं कौतुक करावं लागेल ज्या प्रकारे त्याने 3 चेंडू हाताळलेत आणि या 3 चेंडूमागे फक्त एकच धाव दिले आणि 1 विकेट्स इथे बॉलिंग करत असताना प्राप्त झाली आहे. यावेळी चांगला फटका खेळून काढलाय आणि मात्र पहिलाच बॉल फेस करत असताना चेंडू 1 बाउन्स ओव्हर द रोप. पाच धावा धाफलकावरती आलेल्या आहेत. पुन्हा एकदा पहिला षटकाचा खेळ मार्गस्थ आहे मैदानावरती. यावेळेस पुन्हा एकदा स्टेट ड्राईव्ह केले. क्षेत्ररक्षक टीममध्ये तैनात आहे. 1 धाव केली आहे कंप्लीट दुसरीचा प्रयत्न, परंतु एका धावेवरती ते संतुष्ट झाले आहेत आणि एका धावेच्या समवेत संघाची धावसंख्या धाफलकावरती पुन्हा एकदा 6 या आकड्यावरती पोहोचलंय. अजूनही या षटकातील लास्ट बॉल असणार आहे. या शेवटल्या बॉलवरती एखादा चांगला मोठा फटका आला तर या मॅचमध्ये कमबॅक करण्याचं काम किंबहुना पहिल्या ओव्हरमध्ये चांगली धावसंख्या इथे बनवण्याचं काम बॅटिंग करणारा संघ विनेश बेडसे करेल. आणि शेवटला बॉल सुद्धा डॉट पाहायला मिळाला. पहिल्या ओव्हरचा वाजवी खेळ इथे समाप्त झाला. 1 ओव्हर्स नंतर आपण संघाची धावसंख्या धाफलकावरती पाहिली तर 6च्या घरामध्ये जाऊन पोहोचले. येणारे 18 बॉल्स अजूनही शिल्लक आहेत आणि या 18 बॉल्समध्ये पाहूया कशा पद्धतीने इथे एक टार्गेट उभारणार आहे. कारण समोरचा संघ आपल्याला सर्वांना परिचयाचा आहे. आपल्या याच तालुक्यामध्ये किंवा अलिबाग तालुक्यामध्ये बऱ्याच स्पर्धेमध्ये हा संघ सातत्याने येत असतो. मग त्याच्यामध्ये विजय घाणेकरला पण पाहतोय, त्याच्यामध्ये योगेश पवारला पाहतो किंवा त्याच वेळेला प्रशांत मोहरे असेल, महेंद्र अंधेरे असेल, असे विविध खेळाडू आहेत ते या संघामध्ये आपण सातत्यानं पाहतोय. आणि आज आपण पाहिलं तर सन्मान्य श्रीधरजी भोपी या संघाचे संघमालक आहेत आणि त्यांच्या माध्यमातून तळेकार बी या संघाला इथे स्पॉन्सरशिप मात्र देण्यात आलेली आहे.
तर नवीन गोलंदाज अगदी 6 चेंडू 6 प्रकारे टाकण्याची क्षमता, किंबहुना ज्याने बऱ्याच फलंदाजांना अक्षरशः वेळ लावलं, त्याच्या चेंडूवरती कसे फटके मारावेत, किंबहुना त्याच्या चेंडूवरती कशा पद्धतीने धावा घ्याव्यात, या विवंचनेमध्ये सातत्याने फलंदाज असतात. आणि तोच प्रशांत मोरे आपल्याच या तालुक्यामधील आपलाच असोसिएशनचा खेळाडू आहे, ज्या गावाचं नाव आहे कुरुळ. आणि या कुरुळ गावातून त्याचा क्रिकेटचा प्रवास सुरू झाला आणि आज संपूर्ण अलिबाग तालुका असेल, रायगड जिल्हा असेल किंवा महाराष्ट्रामध्ये डे आणि नाईटच्या मोठमोठ्या स्पर्धा असतात, त्या स्पर्धेमध्ये आपला क्रिकेटचा खेळ तो सातत्यानं चांगल्या पद्धतीने दाखवत असतो. प्रशांत मोरे पहिलाच बॉल राईट ओव्हर द विकेट. पहिल्याच बॉलवरती अप्रतिम असा फटका लगावलाय. नाव आहे ओमकार पाटील, मान फ्रॉम रावेपेंड. तर इथे टॉस करण्यासाठी यायचं आहे. धन्यवाद. पहिला बॉल थोडा गती होती, सेकंड बॉलवरती गती पूर्णपणे काढून घेतली आणि इथे एक धाव मात्र पूर्ण केली आहे. चांगला फटका होता अगोदरच्या बॉलवरती, परंतु या बॉलवरती आपण पाहिलं तर एक धाव घेतली, चेंडूचा सन्मान केला आणि एका धावेच्या समवेत संघाची धावसंख्या फलकावरती 13 या आकड्यावरती पोहोचले. 4 ओव्हरचा हा खेळ आहे. पहिल्याच ओव्हरमध्ये इथे बॅटिंग करत असताना कुठेतरी धावा घेण्यासाठी इथे कामयाब ठरले नव्हते, परंतु आता सेकंड ओव्हरमध्ये धावा जमवण्याच्या प्रयत्नामध्ये ऑफ साईडला पूर्णपणे शफल झाला होता. याच समीर हवासकरने फायनलच्या मॅचमध्ये बेलुशीमध्ये खेळत असताना प्रशांत मोरे विरुद्ध एक चौकार लगावला होता आणि त्या चौकारामुळेच त्यामध्ये विनेश स्टार बेडसी संघ हा फायनलचा मानकरी ठरला होता. आणि आता सुद्धा प्रशांत मोरे विरुद्ध समीर हवासकर हे बिग बॅटल मैदानावरती पाहतोय. आता पाहणार होती की या मॅचमध्ये या दोन खेळाडूंमध्ये कोणता खेळाडू कोणावरती हावी होतोय. 3 बॉल्स कंप्लीट झालेत. संघाची धावसंख्या 13 या आकड्यावरती. पुन्हा एकदा स्विच इट करण्याचा प्रयत्न फसला मैदानावरती आणि खूप चांगला कमबॅक, कारण थोडासा दबाव होतं, दर्पण होतं. पहिल्याच बॉलवरती इथे षटकार आल्यानंतर प्रशांत मोरे थोडासा दबावामध्ये होता, पण तो त्याच्याकडे एक्सपिरियन्स आहे आणि मी नेहमीच म्हणतो की एक्सपिरियन्स इज अ बेस्ट टीचर. तुमच्याकडे अनुभव असेल तर तुम्ही कोणत्याही क्षेत्रामध्ये चांगल्या पद्धतीने नाविन्य प्राप्त करू शकता आणि आज ते लिलया पार करून दाखवलंय. नाव आहे प्रशांत मोरे. येणारे 2 बॉल्स अजूनही शिल्लक. पुन्हा एकदा स्ट्राईक एंड वरती समीर हवासकर. जोरकस फटका खेळण्याचा प्रयत्न केला, परंतु चेंडूने बॅटचा संपर्क होत नाहीये. 5 बॉल्स इथे कंप्लीट झालेत आणि आता मात्र बॅटची एज इथे घेतले. पंचांनी असं सांगितले कॉट बेन द विकेट. फलंदाज समीर हवासकर बॅक टू द पॅव्हलियन. तर प्रशांत मोरे याने 5 बॉल इथे हाताळलेले आहेत. 5 बॉल्सवरती पहिल्याच बॉलवरती षटकार आला, तदनंतर खूप चांगला कमबॅक केला आणि आता नवीन फलंदाज मैदानावरती येतोय, ज्याचं नाव आहे करण म्हात्रे. आपल्या या पट्ट्यामधील एक घातकी खेळाडू आहे, किंवा आपल्या या पट्ट्यामधील ॲज अ पिंच हिटर त्याला म्हणूया, किंवा आपल्या पट्ट्यातील ॲज अ एक्सप्लोजिव्ह बॅटर म्हणून त्याला म्हणूया. आणि आता तीच खेळी इथे मात्र रिक्वायर्ड आहे. व्यावसायिक खेळाडू स्पर्धेमध्ये बऱ्याच ठिकाणी त्याला खूप चांगली मागणी आहे. रायगड जिल्ह्यामध्ये मोठमोठ्या स्पर्धेमध्ये त्याला ॲज अ आयकॉन म्हणून मात्र नक्कीच चांगली मागणी आहे. पण तो आता स्वतःच्या स्थानिक संघामधून खेळत असताना अंतिम बॉल प्रशांत मोरेचा राईट मोर द विकेट. ओहो, पहिलाच बॉल. इथे काय डेरिंग आहे किंवा काय आत्मविश्वास आहे. इथे रिक्स घेतली होती, स्विच करण्याचा प्रयत्न केला, परंतु अंतिम बॉलवरती एक धाव कंप्लीट केली. करण ऑफ द मार्क आणि सेकंड ओव्हरचा खेळ समाप्त झाला. 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर इथे धावसंख्या पाहिली तर 14 या आकड्यावरती पोहोचले. ही धावसंख्या पुरेशी ठरणार नाही आहे, कारण या आपण मैदानाचा आढावा घेतला किंवा या खेळपट्टीचा आपण आढावा घेतला तर अगदी एक मॅच पाहिली होती. त्या मॅचमध्ये तब्बल 77 धावा 4 ओव्हर्समध्ये इथे मारल्या होत्या. त्याच्यामुळे त्या अनुषंगानं किंवा त्या दृष्टिकोनातून इथे त्या प्रकारची बॅटिंग ही बॅटिंग करणाऱ्या संघाला करावी लागणार आहे. आतापर्यंत 2 ओव्हरमध्ये 14 धावा, म्हणजे दरणे सर मला इथे सांगत आहेत की निशांत, आपण याच
ॲव्हरेजने जर हा संघ खेळला तर प्रोजेक्टेड स्कोर आपल्या स्कोर कार्डवरती 28 दिसत आहेत, पण या 28 धावा विनय स्टार भेचे संघाला पुरेशा ठरणार नाहीत. जिंकायचं असेल या स्पर्धेमध्ये, तुम्हाला तुमचं आव्हान टिकून ठेवायचं असेल, किंबहुना तुम्हाला झालता चषक जर इथे जिंकायचा असेल तर कमीत कमी तुम्हाला 4 ओव्हर्समध्ये इथे 50, 60 किंवा 70 धावा पूर्ण करायच्या आहेत. आणि त्या अनुषंगानं खेळ होणार का? तिसरं षटक घेऊन येतोय गोलंदाज तेजस काटकर. तळेखार बी संघाचा खेळाडू, बॅटिंग असू द्या किंवा बॉलिंग असू द्या, अप्रतिम अशा पद्धतीचा खेळ. पहिल्याच बॉलवरती करण म्हात्रेच्या बॅटमधून इथे फटका आला, परंतु फटका फसला. विजय गाणेकरच्या माध्यमातून उत्कृष्ट कॅच आणि आता मात्र फलंदाज बाद. वरती विकेट प्राप्त केले तेजसनं आणि आता नवीन फलंदाज पाहूया कोणता येणार आहे खेळण्यासाठी. संघाची धावसंख्या स्थिर आहे 14 या आकड्यावरती आणि आता नवीन फलंदाज मैदानावरती एंटर करतोय. नशीब हा खेळाडू मैदानावरती येतोय. पेन तालुक्यामधील हा खेळाडू आहे नशीब आणि आता स्वतःचं नशीब इथे आजमावणार का? कारण नावातच नशीब आहे. आणि मी नेहमीच म्हणतो की आपल्या नशिबावर विश्वास ठेवण्यापेक्षा आपल्या कर्तृत्वावर विश्वास असला पाहिजे. कारण जीवनाच्या प्रत्येक वळणावरती आपले विचार, आपले व्यवहार आणि आपले कर्मच आपले भाग्य लिहित असतात. त्याच्यामुळे आपल्या नशिबाला दोष देण्यापेक्षा आपल्या कर्तृत्वावर विश्वास असेल तर तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये खूप चांगल्या गोष्टी मात्र करू शकतात. कारण बरेच वेळा दर्णेसर आपण पाहतो की ते माझ्या नशिबामध्ये नव्हतं म्हणून ते गेलं, पण तुझ्या कर्मात कशी आहेत, तुझी कर्म चांगली असतील तर तू प्रत्येक क्षेत्रामध्ये चांगल्या पद्धतीची कामगिरी घडू शकतो. प्रत्येक वेळी नशीबच साथ देईल असं नाही आहे, तर आपले विचार, आपले व्यवहार आणि आपले कर्मच हे आपलं भाग्य लिहित असतात. पुन्हा एकदा वळूयात मैदानाकडे. संघाची धावसंख्या दाफलकावरती आत्तापर्यंत पाहिली तर 15 या आकड्यावरती पोहोचले. आडव्या बॅटिंग खेळण्याचा प्रयत्न, बॅटच्या टोला हा बॉल लागलाय आणि परफेक्ट कनेक्शन झालं नाहीये. मी काल सुद्धा म्हणलो होतो की तुम्हाला एखादा मोठा फटका खेळायचा असेल तर तुमचं ताकद, तुमची टायमिंग आणि तुमचा बॉडी बॅलन्स या 3 गोष्टी फार महत्त्वाच्या आहेत. इथे ताकद होती, टायमिंग नव्हतं आणि त्याचमुळे इथे परफेक्ट कनेक्शन नव्हतं. 1 धाव कंप्लीट केली आहे आणि आता 16 धावा धावफलकावरती आली आहेत. पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज होतोय तेजस. अगदी वेगवान, तेज तरार बॉल. अर्थातच सारसोली या मैदानावरती या तेजसची मी बॉलिंग पाहिली होती, ज्याने संपूर्ण स्पर्धेमध्ये खूप चांगल्या पद्धतीने परफॉर्मन्स केला आहे. तेजस काटकर हा फक्त गोलंदाज नव्हे तर ऑलराऊंडरची भूमिका तो सातत्यानं साकारत असतो आणि आता सुद्धा त्याने 4 बॉल इथे हाताळलेत. 4 बॉल्समध्ये फक्त 2 धावा मात्र खर्च केल्यात. लास्ट 2 बॉल ऑफ दी ओव्हर. पुन्हा एकदा फलंदाज विवंचनेमध्ये आहे. फलंदाज इथे स्ट्रगल करतोय, संघर्ष करतोय. 5 बॉल झालेत कंप्लीट. तिसऱ्या ओव्हरचा खेळ मैदानावरती मार्गस्थ आहे आणि धावसंख्या फक्त 16 या आकड्यावरती जाऊन पोहोचले, तिथेच थांबलेली आहे आणि आता लास्ट बॉल मात्र तिसऱ्या ओव्हर मधली असणार आहे. नशीब स्ट्रायकिंग इनवरती आहे. ॲज अ आयकॉन म्हणून तो खेळत आहे. पुन्हा एकदा चेंडू मात्र बऱ्याच हवेमध्ये क्षेत्ररक्षक तिथे तैनात आणि कॅच मात्र ड्रॉप केलाय आणि ओमकार मात्र आपल्याकडे स्ट्राईक ठेवण्यासाठी इथे धावा घेत नाहीयेत. 3 ओव्हरचा वाजवी खेळ समाप्त झालाय आणि 3 ओव्हर्स नंतर संघाची धावसंख्या धावफलकावरती 16 या आकड्यावरती पोहोचले. तसेच ग्रुप ग्रामपंचायत खानावचे विद्यमान सरपंच सन्माननीय अजयजी दशरथ नाईक यांना विनंती असेल की आपण कुठेही प्रेक्षकांमध्ये उपस्थित असाल तर व्यासपीठाकडे यायचं आहे. तसेच अजयजी गायकर आपण सुद्धा जर प्रेक्षकांमध्ये उपस्थित असाल तर मात्र आमच्या व्यासपीठाकडे यायचं आहे. सन्माननीय अजयजी गायकर बोरघर त्यांच्या माध्यमातून सुद्धा मित्रांनो येणाऱ्या 9, 10 आणि 11 या फेब्रुवारीला एक भव्य दिव्य स्पर्धा त्यांच्या पट्ट्यामध्ये येणार आहे आणि ती स्पर्धा अतिशय अगदी आनंदानं, उत्साहानं आणि गुण्यागोविंदानं साजरी करतोय आणि त्या बक्षीस स्पर्धेमध्ये बरंच काही दडलेलं आहे आणि ती पाहण्यासाठी 9, 10, 11 या 3 दिवसात तुम्ही नक्कीच बोरघरच्या मैदानावरती ती स्पर्धा पाहण्यासाठी या. वयात मैदानाकडे अंतिम ओव्हर, लास्ट ओव्हर ऑफ द इनिंग. गोलंदाज स्वप्नील काटकर मैदानावरती येतोय. स्ट्राईक इनवरती ओमकार रावे पेंट. पहिल्याच बॉलवरती इथे मात्र चेंडू सरळ भिरकावून दिलाय मिडविकेटच्या दिशेनं. ग्लोरियस भारतीय जनता पार्टी चषक षटकार.
प्रेझेंटेशन बॉक्सच्या समोर यावं. तर नो बॉल पंचाने इथे घोषित केलेला आहे. एव्हरी नो बॉल इज इक्वल टू फ्री हिट. 2007 ऑक्टोबर साली हा नियम खऱ्या अर्थानं आंतरराष्ट्रीय स्तरावरती लागू झाला आणि तदनंतर आपण पाहिलं तर आज टेनिस क्रिकेटमध्ये बरेचसे नो बॉल येत असतात. मग फ्री हिटचा फायदा कोणी फलंदाज उठवतं, कोणी फलंदाज उठवत नाहीये. परंतु यावेळेला काय होणार आहे? फ्री हिट असणार आहे. ओमकार पुन्हा एकदा स्ट्रायकिंग एंडवरती चांगला फटका खेळून काढलेला आहे. स्लॅश करण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक ते तैनात. एक धाव केली आहे कंप्लीट. दुसरीचा प्रयत्न आणि दुसरी धाव घेण्यासाठी मात्र आपली विकेट नशीब सॅक्रिफाईस करतोय आणि विकेट मात्र नशीब बॅक टू दी पॅव्हलियन. बाद पुन्हा एकदा नवीन फलंदाज स्ट्राईक एंडवरती. दर्शन अगदी फटका खेळून काढलेला आहे आणि पुन्हा एकदा ओमकार येतो स्ट्राईक एंडवरती. ओमकारची बॅट आतापर्यंत खूप चांगल्या पद्धतीने पाहायला मिळाली. 5 बॉलमध्ये त्याने 13 धावेचं योगदान आपल्या संघासाठी दिले. येणारे अजूनही या स्पर्धेमधील या सत्रातील 4 बॉल मात्र शिल्लक असणार आहेत आणि या 4 बॉलवरती ओमकारने तडाखेबंद फटकेबाजी केली तर मात्र इथे चांगली धावसंख्या होऊ शकेल. परंतु तळेकर संघामध्ये सुद्धा तितक्याच ताकदीचे गोलंदाज आहेत. त्यांच्याकडे खूप चांगली क्षमता. परंतु हा बॉल पंचांनी वाईट डिक्लेअर केलाय. एक धाव ऍड होईल. 26 धावा धावफलकावरती आल्या आहेत. 4 गडी बाद. चांगले फटके पाहायला मिळाले. षटकार, चौकार किंवा त्याच वेळेला व्हर्सटाईल फलंदाजी पाहायला मिळाली ओमकारची. आणि आता 4 बॉल्सवरती संघना मालक असेल किंवा कॅप्टन असेल एक अपेक्षा करत असेल की चांगले फटके यावेत. पुन्हा एकदा इथे जागेवर मारण्याचा प्रयत्न. पंचांचे हात पुन्हा एकदा जमिनीला समांतर. अगदी रात्रीच्या वेळेमध्ये सुद्धा पंच कवयात केल्याप्रमाणे इथे हात दर्शवितात आणि एक बॉल वाईट इथे पाहायला मिळाला. 27 या आकड्यावरती धावसंख्या पोहोचले आणि अजून देखील या सत्रातील 4 बॉल्स शिल्लक आहेत. गोलंदाज स्वप्नील काटकर यावेळी सज्ज. पुन्हा एकदा ऑनसाईडला मारण्याचा प्रयत्न. बॅटची एज चेडू मात्र शॉट फाईनलिंगला गेला. प्रशांत मोरेचं खूप चांगलं दर्जेदार क्षेत्रक्षम पाहायला मिळालं आणि इथे मात्र डॉट बॉलची सांगता झाले. 3 बॉल्स कंप्लीट झालेत. येणारे 3 बॉल्स अजूनही शिल्लक आहेत. मोठे फटके मारण्यासाठी स्ट्रगल मैदानावरती सुरू आहे. परंतु आता परफेक्ट कनेक्शन हे मात्र रिक्वायर्ड आहे. स्वप्नील काटकरचं कौतुक करावं लागेल. चांगली गोलंदाजी अंतिम ओव्हरमध्ये. चेंडू बऱ्याच व्यावेमध्ये आहे परंतु आता आपण पाहिलं तर इथे कव्हरचा क्षेत्ररक्षक काढले आणि दुसरीचा प्रयत्न आणि 2 धावा मात्र कंप्लीट केल्या आहेत. चांगली रनिंग पाहायला मिळाली. 2 धावेच्या साहाय्याने संघाची धावसंख्या आता 29 या आकड्यावरती पोहोचले आणि आता शेवटले 2 बॉल मात्र मैदानावरती शिल्लक असणार आहेत. एका बाजूला विनय शिपाई यांचा संघ आहे आणि दुसऱ्या बाजूला श्रीधरजी भोपी यांचा संघ आपण मैदानावरती पाहतोय. दोन्ही संघादरम्यान क्रिकेटचा हे बिग बॅटल, क्रिकेटचा रणसंग्राम, काटेकी टक्कर आपण आता इथे पाहणार आहोत. चांगला फटका ओमकारच्या बॅटमधून. एक तडाखेबंद, तुफानी, बेधुंद, शानदार, ग्लोरियस षटकार. यावेळेस पुन्हा एकदा चेंडूला पाठवलंय सीमारेषेच्या बाहेर. शानदार बॅक टू बॅक इन रो दुसरा षटकार. आणि ताजपूर संघाचे कर्णधार दोन्हीही संघनायक इथे आलेले आहेत. मी सन्माननीय उदयजी सांदनकर यांना विनंती करणार आहे. उदयजी सांदनकर यांच्या शुभ हस्ते इथे आपण टॉस करणार आहोत.
यासिन सर, तुमच्या माहितीसाठी सन्मान्य उदयजी चांदणकर यांच्या वतीनं या स्पर्धेला स्पोर्ट सायकल उत्कृष्ट गोलंदाजासाठी देण्यात आलेली आहे. धन्यवाद उदयजी, आपले मनपूर्वक आभार. आणि क्रिकेटसाठी वाटेल ते करण्याची तयारी या पंचक्रोशीतील लोकांची आपण पाहिलेली आहे. कारण जिथे फक्त आणि फक्त शेती होती तिथे एक सुंदर आणि सुपर्ब असं हे मैदान ज्यांनी आपल्या मेहनतीने आणि ज्या मैदानासाठी त्यांनी वेळ खर्च केला आहे आणि त्यासाठी प्रचंड खर्च सुद्धा केला आहे, तर या सर्व ग्रामस्थांचे आपण आभार व्यक्त करूया. आणि सन्माननीय चांदणकर यांच्या शुभ हस्ते आपण टॉस करणार आहोत. टॉस केला झालाय. हेड इज कॉल अँड इट इज हेड. तर नाणेफेकीचा कॉल आपण जिंकलेला आहात. आपला निर्णय काय असेल? प्रथम आम्ही क्षेत्ररक्षण करू. आता एक सामना खेळण्याचा तुम्हाला अनुभव आहे, बरोबर आहे? तर एक सुंदर मैदान आणि या मैदानावरती आपण पाहतोय आउटफील्ड सुद्धा फास्ट आहे. विकेट कशी आहे? विकेट तर खूप सुरेख आहे. बॅटिंगसाठी पण चांगले आहे, गोलंदाजीसाठी पण चांगली आहे. साधारणतः 4 षटकांचा हा सामना असेल. क्षेत्ररक्षण आपण स्वीकारलेलं आहे आणि जो स्क्वॉड आहे त्या स्क्वॉडमध्ये काही बदल नाही, कोण बदल नाही. ओके, विश यू ऑल द बेस्ट. त्यानंतर ऋषिकेश जावरे आपल्या सोबत आहेत. ऋषिकेश, तू खेळण्यासाठी उतरला नाहीस, मला थोडंसं आश्चर्याचा धक्का बसला. काय विशेष कारण? काय अनफिट आहेस? उतरलेलो पहिल्या चेंडूवर बाजूला. हो हो, त्यावेळेस मला वाटतं मी नसेल. मग कसं वाटलं खेळताना? पहिल्या चेंडूवरती बाद झालास. फलंदाजीसाठी करण्यासाठी ही पोषक खेळपट्टी आहे. काय वाटतंय इथे गोलंदाजी चांगली होते की फलंदाजी चांगली होते? बॅट्समनसाठी पिच एकदम ओके आहे, गोलंदाजी थोडी हार्ड वाटते. तर एकूणच इथे मैदान नव्हतं आणि मैदान नसून सुद्धा हे खेळण्यासाठी हे मैदान तयार केले. आजूबाजूला चहूबाजूला आपण पाहतो प्रेक्षक आहेत आणि हे मैदान आपल्या सर्वांसाठीच तयार केलेलं आहे. या पंचक्रोशीमधील आता बऱ्याच टुर्नामेंट इथे होतील. या स्पर्धेसाठी, या ग्रामस्थ मंडळासाठी, या जय हनुमान घोटवडे संघासाठी काय बोलशील? 2 शब्द. एवढ्या विभागामध्ये खानावानी हे एक दुसरं मैदान एक नंबर बनवलेलं आहे. कसं वाटतंय खेळताना? खेळायला खूप मजा येते, भारी आहे ग्राउंड. ओके, थोडेसे लाजत आहेत ऋषिकेश. तर मित्रांनो, नाणेफेकीचा कॉल हा जिंकलेला आहे दिवी पारंगी या संघाच्या बाजूने. नाणेफेकीचा कॉल लागलाय, त्यांनी क्षेत्ररक्षण स्वीकारले. प्लीज नोटेड. विनंती असेल, आमचे दरणे गुणलेखक यांना विनंती असेल की आपण नोट करून घ्या. त्यानंतर पुन्हा एकदा आपण वळणार आहोत या चालू असलेल्या सामन्याकडे. ओव्हर टू कॉम्बॉक्स. धन्यवाद. धन्यवाद यासिन सर. पहिल्या सत्राचा खेळ समाप्त झाला. शेवटले आलेले 2 षटकार इथे मात्र खूप चांगल्या पद्धतीने फायदेशीर ठरले विनेश्वर बेरचे संघाला. आणि बॅटिंग करत असताना इथे 41 धावा पूर्ण केल्या. 42 धाव्यांचं लक्ष आहे. 24 बॉल्समध्ये ते कंप्लीट करायचं आहे. सलामीची जोडी मैदानावरती आलेली आहे. एका बाजूला आपण पाहिलं तर विजय घाणेकर आहे आणि दुसऱ्या बाजूला योगेश पवार. ही जोडी मात्र मैदानावरती आले. महेंद्र अंधेरे, येस, महेंद्र अंधेरे आणि विजय घाणेकर ही जोडी मात्र आलेली आहे. 24 बॉलमध्ये 42 धाव्यांची गरज. निशांत महेंद्र अंधेरे अर्थातच हा खेळाडू रोहा कोलाड माणगाव या विभागामधला आहे. कारण काही काळ तो रोहामध्ये सुद्धा राहिला होता. आपल्या नोकरीनिमित्तानं काही काळ तो माणगावमध्ये सुद्धा राहिलेला आहे. आणि रोहा तालुक्यातील पप्या महाबळे म्हणून एक व्यक्ती आहेत आणि क्रिकेटचे निस्सीम चाहते आहेत. आणि एक आयोजक म्हणून सुद्धा त्यांनी आपली छाप उमटवलेली आहे. तर त्यांनी या खेळाडूला खऱ्या अर्थानं सपोर्ट केला आहे. प्रत्येक वेळी, प्रत्येक क्षणी कोणत्याही बाबीची पूर्तता करण्यासाठी ते कधीही मागे हटले नाहीत. आणि आज महेंद्र अंधेरेंनी संपूर्ण रायगड जिल्ह्यामध्ये आपलं आणि आपल्या स्वतःच्या गावाचं नाव मोठं केलं आहे. असा महेंद्र अंधेरे आपण पाहतोय स्ट्रायकिंग गेंडवरती. आणि अजून महत्त्वाची गोष्ट यासिन सर, आताच रिसेंटली ताजपूर येथे जी स्पर्धा झाली त्या स्पर्धेमध्ये रेकॉर्ड नक्की सांगणार आहे. पहिलाच बॉल आपण पाहूया. पहिल्याच बॉलवरती आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न. तर ताजपूरच्या स्पर्धेमध्ये ज्याने 6 बॉलवरती 6 षटकार लगवण्याचा रेकॉर्ड सुद्धा केला होता. आताच एक गेल्या महिन्यात ही स्पर्धा झाली होती आणि तोच महेंद्र अंधेरे आता स्ट्राईक एंडवरती पाहतोय. त्याला साथ देण्यासाठी तळेकार गावचा हा खेळाडू अर्थातच विजय घाणेकर नॉन स्ट्राईक एंडवरती आहे. तर गोलंदाजी मार्कवरती नशीब.
प्रचंड वेग आहे बॉलवरती आणि त्याच वेळेला या ठिकाणी खूप चांगल्या पद्धतीने टप्पा आहे. पहिलाच बॉल डॉट गेला होता, दुसऱ्या बॉलवरती इथे एक धाव केली आहे कंप्लीट. 42 धावेचं लक्ष आहे, त्यापैकी पहिल्याच 2 बॉलवरती इथे एक धाव मात्र पूर्ण केली आहे. आणि आता विजय घाणेकर हा मैदानावरती येतोय. विजय घाणेकर म्हटलं की आपल्या या परिसरामध्ये बऱ्याच वेळा तो येऊन गेलेला आहे, बऱ्याच वेळेला मोठमोठी पारितोषिक त्यांनी जिंकलेत. आणि आता मात्र एक मोठा फटका विजय घाणेकरच्या बॅटमधून पहिलाच बॉल फेस करत असताना सरळ पाठवून दिलाय सीमारेषेच्या बाहेर षटकार. नुकताच चेंडू जो आहे हा प्रेक्षकांमध्ये गेला, परंतु या स्पर्धेचं आणखीन एक वैशिष्ट्य आपण पाहतोय की गब्बर फायटरचे मॅनेजर रमेश हाले यांच्या माध्यमातून प्रेक्षकातून जो कोणी झेल टिपेल याच्यासाठी 200 रुपयाचं पारितोषिक आलंय. प्रेक्षकांसाठी सुवर्ण संधी, कॅचसाठी ₹200चं पारितोषिक. चला यासिन सर, आपण सुद्धा प्रेक्षकांमध्ये जाऊया कॅच पकडण्यासाठी, कारण एक कॅच पकडला 200 रुपये मिळाले की नाश्त्याचा खर्च आपला सुटून जाईल. तर वयात मैदानाकडे पुन्हा एकदा 8 धावा दफलकावरती आलेले आहेत. संघाची धावसंख्या आतापर्यंत झाली आहे 42 धावेचं लक्ष. पहिलीच ओव्हर मार्गस्थ आहे. व्हाईट बॉल फेकला होता गोलंदाज नशीबनं. आता मात्र प्रचंड वेग आहे, परंतु मात्र पंच इथे निराश झालेले आहेत. त्यांच्या निदर्शनास हा चेंडू मात्र वाईड आहे. पुन्हा एकदा एक धाव एक्स्ट्रा टीमच्या टोटलमध्ये ॲड होईल. वेग प्रचंड आहे, परंतु नियंत्रण हे फार महत्त्वाचं आहे. नियंत्रण असेल, वर्चस्व असेल, प्रभुत्व असेल तर आपली गोलंदाजी बहरून येते, परंतु इथे दिशाहीन गोलंदाजी. पहिलंच ओव्हर इथे आपण पाहिलं तर नशीबच्या माध्यमातून सुरू आहे. यावेळेस पुन्हा एकदा विजय घाणेच्या बॅट करून मोठा फटका. आता कॅच मात्र होणार का, परंतु हा सुद्धा फटका आपण पाहिला तर सीमारेषेच्या बाहेर षटकार. ₹200 पारितोषिक मात्र गेलं. पुन्हा एकदा मैदानाकडे 20 बॉलमध्ये आता 27 धावा पूर्ण करायच्या आहेत. आता छोटू बराच हवेमध्ये. संयम फार महत्वाचा आहे. संयम मात्र सुटला आणि इथे मात्र कॅच पकडले फलंदाज विजय घाणेकर. 2 षटकारांच्या समवेत इथे बाद होतोय. तर एक खऱ्या अर्थानं क्रिकेटचे वेडे आहेत, कारण त्यांच्याच वतीनं आता येणाऱ्या दिनांक 9, 10, 11 फेब्रुवारीला एक भव्य दिव्य मोठी स्पर्धा बोरगरच्या मैदानावरती येणार आहे. आणि त्या स्पर्धेला तुम्ही येऊन तर बघा तिथे कशा पद्धतीची बक्षिसं लावली जातात. अगदी गेल्या वर्षी मी स्पर्धा करत होतो, व्हाईट बॉलला सुद्धा 100 रुपयाचं पारितोषिक त्यांच्या माध्यमातून लावलं गेलं होतं. तर त्यांचा सत्कार आपण लगेच आता घेणार आहोत. जिल्हा समन्वयक म्हणून त्यांचं पद आहे. माजी सरपंच दत्तात्रय रामा ठाकूर यांच्या शुभ हस्ते आपण आपल्याच या पट्ट्यामधील डॅशिंग अँड डायनॅमिक व्यक्तिमत्व म्हणून ज्यांची ओळख आहे असे सन्माननीय अजयजी गायकर यांचा इथे सत्कार घेतोय, सन्मान घेतोय. आणि येणाऱ्या 9, 10, 11 फेब्रुवारीला मी माझ्या वतीनं आणि त्यांच्या वतीनं सर्वांना इन्व्हाइट करतोय की ती स्पर्धा पाहण्यासाठी तुम्ही बोरगरच्या मैदानावरती या आणि तिकडची सजावट पहा. नाव आहे अजय गायकर. धन्यवाद अजयजी गायकर आलात. या ठिकाणी आमचा जो सन्मान आहे तो अगदी खूप चांगल्या पद्धतीने इथे स्वीकारलात आणि आमच्या या व्यासपीठाची शोभा वाढवलीत. त्याबद्दल समस्त ग्रामस्थ मंडळ घोटवडे यांच्या वतीनं मी आपलं हार्दिक हार्दिक आभार व्यक्त करतोय. आणि पुन्हा एकदा बोलतोय मैदानाकडे. संघाची धावसंख्या दफलकावरती 1-16 अशी इथे आलेली आहे. पहिल्या ओव्हरचा खेळ मात्र समाप्त झाला आणि आता येणारे जिंकण्यासाठी आपण धावसंख्या पाहिली तर इथे 18 बॉलमध्ये 26 धाव्यांची गरज असणार आहे. 18 बॉल 26 धाव्यांची गरज. आणि निशान इथे आणखीन एक पारितोषिक आले निखिल भगत यांच्यातर्फे. फलंदाजी करणाऱ्या संघाला सुवर्ण संधी असेल. जर आपण लागोपाठच्या 3 चेंडूवरती 3 षटकार मारलेत तर आपल्याला 500 रुपयांचं कॅश 1000 रुपयांचं कॅश प्राईज देण्यात येईल.
तर ज्याने बॅटिंगमध्ये सर्वांना मंत्रमुग्ध केलं किंवा ज्याने बॅटिंगमध्ये सर्वांना खूप चांगल्या पद्धतीने शानदार खेळ दाखवला, आता तोच खेळाडू गोलंदाजीसाठी येतोय. रावे पेन येथील हा खेळाडू आहे ओमकार पाटील. पाहूया गोलंदाजी कशी करणार आहे, कारण आपला संघ अडचणीमध्ये होता तेव्हा बॅटिंग त्याने खूप चांगल्या पद्धतीने केली. आता गोलंदाजी मार्कवरती आल्यानंतर त्याला समोर मात्र कडवं आव्हान असणार आहे, कारण योगेश पवारसारखा खेळाडू स्ट्राईक एंडवरती आहे. माणगाव तालुक्यातील हा खेळाडू आहे आणि आता येणाऱ्या 18 बॉलमध्ये जेव्हा 26 धावांची गरज असेल तेव्हा कशा पद्धतीने खेळ लागणार आहे. विनेश स्टार बेरसे एका बाजूला आहे, तर दुसऱ्या बाजूला सन्माननीय सिद्धजी भोपी पुरस्कृत तळेकार बी. या दोन संघादरम्यान ही क्रिकेटची चुरस आपण घोटवडे क्रीडा संकुल या मैदानावरती पाहतोय. 18 बॉल्स आणि 26 धावांची गरज. पहिलाच बॉल यॉर्क टाकण्याचा प्रयत्न केला, एक धाव केली आहे कंप्लीट. क्षेत्ररक्षक तिथे येतोय समीर अवास्कर, एक धाव केली आहे कंप्लीट. एका धावेच्या संभवेत संघाची धावसंख्या धाफलकावरती जाऊन पोहोचेल, ती म्हणजेच 17 या आकड्यावरती. एक बाईची चावी आम्हाला मिळालेली आहे, प्रत्येकाने आपले खिशे चेक करा आणि ओळख पटवून ती चावी मात्र घेऊन जा. येणारे 17 बॉल 25 धावांची गरज. पुन्हा एकदा ओमकार स्ट्राईक एंडवरती. आता महेंद्र अंधेरे, महेंद्र अंधेरेच्या बॅटमधून मात्र पुन्हा एकदा एक मोठा फटका येतोय, चेंडू सरळ जातोय सीमारेषेच्या बाहेर, षटकार. प्रोफेशनल खेळाडूंची बॅटिंग पाहतो ना तेव्हा त्यांचा क्रीजचा वापर कशा पद्धतीने करतात हे नवीन खेळाडूंना शिकण्यासारखं आहे. की जेव्हा तुम्ही बॅटिंग करत असता तेव्हा तुमचा फुटवर्क मुवमेंट किंवा तुम्ही अगदी खोलामध्ये जाऊन ते बॅटिंग करणं असेल, हे नक्कीच तुम्ही शिकण्यासारखं आहे. फक्त क्रिकेट पाहू नका, तर त्यातले प्लॅनिंग, त्यांच्या स्ट्रॅटर्जी किंवा त्यांच्या खेळी या तुम्ही नक्कीच आवर्जून पहा. पुन्हा एकदा ओमकार. यावेळेस मात्र चेंडू बऱ्याच हवेमध्ये आहे, क्षेत्ररक्षक तिथे तैनात आहे आणि आता मात्र करण म्हात्रेच्या वतीनं अप्रतिम असा इथे कॅच पकडलाय. अंपायर्स इथे मात्र बोट आकाशाकडे. फलंदाज महेंद्र अंधेरे बॅक टू द पॅव्हिलियन. आणि आता 15 बॉल्समध्ये 19 धाबा पूर्ण करायचे आहेत. 19 रन्स रिक्वायर्ड इन 15 डिलिव्हरीज. बचे हुए 15 गेंदों में यहाँ पे जीतने के लिए 19 रनों की जरूरत. तिन्ही भाषेमध्ये सांगितलं की इथे काही बरेचसे मला जे प्रेक्षक आहेत ते बिहार, झारखंड, यूपी इथून सुद्धा आलेले आहेत. त्याच्यामुळे त्यांच्या माहितीसाठी सुद्धा हिंदी लँग्वेजमध्ये सांगितलंय. काहींना हिंदी लँग्वेज समजत नसेल, त्यांना इंग्लिशमध्ये समजते, म्हणून इंग्लिशमध्ये सुद्धा सांगितलं. म्हणजे मॅचची कंडिशन प्रत्येकाला कळली ना की ती मॅच पाहण्यासाठी एक वेगळाच आनंद मात्र इथं मिळत असतो. तर 15 बॉलमध्ये 19 धावांची गरज. पुन्हा एकदा खूप चांगला कमबॅक केलाय. नाव आहे रावे पेंटचा खेळाडू ओमकार पाटील. नवीन फलंदाज तेजस येतोय. तेजसच्या बॅटमधून चेंडू बऱ्याच हवेमध्ये. पुन्हा एकदा करण मात्र तिथे तैनात आहे आणि आता मात्र कॅच पकडलाय डक आउट स्वरूपात. फलंदाज तेजस बॅक टू द पॅव्हिलियन. आता माझ्या समोर जी लहान मुलं बसलीत ना त्यांचा आवाज आपण एकदा चेक करणार आहोत. बोला प्रभू श्री रामचंद्र की. एवढाच आवाज. प्रभू श्री रामचंद्र की. 500 वर्षांचा संघर्ष आपण पाहिला आणि 500 वर्षांच्या संघर्षानंतर 22 जानेवारीला आपण संपूर्ण भारतामध्ये खूप चांगल्या पद्धतीनं आनंदानं, उत्साहानं आणि गुण्यागोविंदानं सेलिब्रेशन केलं. आणि नक्कीच श्रीरामाची प्राणप्रतिष्ठा आणि मंदिराचं उद्घाटन अयोध्येमध्ये आपण 22 जानेवारीला केलं. पुन्हा एकदा वळूयात मैदानाकडे. संघाची धावसंख्या दाखल होती आतापर्यंत 23 धावा. आणि याच दरम्यान निशांत प्रशांत पाटील, मॅन फ्रॉम मुरुड तालुक्यातील हे एक क्रिकेटचे रसिक आहेत आणि त्याचप्रमाणे स्पॉन्सर सुद्धा आहेत. सन्माननीय प्रशांत पाटील पीपी म्हणून ज्यांना ओळखलं जातं, यांच्या माध्यमातून फलंदाजी करणाऱ्या संघाला सुवर्ण संधी असेल. प्रत्येक षटकारास 200 रुपयांचं पारितोषिक देऊन आपल्याला सन्मानित करण्यात येईल. 14 बॉल आणि 19 धावांची गरज.
यावेळेस काय फटका सजवला, फटक्यामध्ये ताकद, नजाकत, आत्मविश्वास, धारिष्ट्य आणि त्याच वेळेला एक चांगली क्वालिटी, चेंडू उत्तुंग येतोय षटकार. मार्केट जाम केलंय. फलंदाजानं नाव आहे उमेश, ज्याने पहिल्याच बॉलवरती फेस करत असताना षटकार लगवलाय आणि मॅचमध्ये पूर्णपणे वापसी केली. आता समीकरण इक्वेशन आहे 13 बॉलमध्ये 13 धावांची गरज आहे. बॉल टू रन अशा धावा येत आहेत आणि अर्थातच या स्पर्धेचे पुरस्कर्ते आपले सर्वांचे लाडके सन्माननीय दिलीप शेठ भोईर म्हणजेच आपले छोटम शेठ यांचं या ठिकाणी आगमन झालंय. त्यांना विनंती करतोय की आपण आमच्या व्यासपीठावरती येऊन आसनस्थ व्हायचं आहे. ज्यांनी या स्पर्धेला प्रथम क्रमांक, द्वितीय क्रमांक आणि तृतीय क्रमांक म्हणजेच 1,50,000 आणि त्याच वेळेला 25,000 अशी रोख रक्कम कॅश दिलंय आणि त्याच वेळेला यूट्यूबचा खर्च असेल, मंडप डेकोरेटर्स असेल किंवा मैदानाची डागडुगची असेल आणि लाईट्स असेल, असे विविध जे मोठे खर्च आहेत ज्यांच्या माध्यमातून इथे त्यांनी आम्हाला देण्यात आले, असे सन्माननीय छोटम शेठ यांच्या या ठिकाणी आगमन झालंय. मी समालोचकांच्या वतीनं आणि त्याच वेळेला या ठिकाणी खेळाडूंच्या वतीनं हार्दिक यांचा आभार व्यक्त करतोय आणि सर्वांना पुन्हा एकदा सांगतोय की तुम्हाला एक भव्य दिवस स्पर्धा अलिबाग प्रीमियर लीग ही आता या फेब्रुवारी एंडिंगला पाहायला मिळणार आहे. मी पूर्वी अनाऊन्समेंट केली होती की त्या स्पर्धेची ट्रॉफीची प्राईज हे 3,49,000 आहे, परंतु त्याच्यामध्ये गोल्ड प्लेट वाढलेले आहेत आणि आता त्या ट्रॉफीची प्राईज ही तब्बल 4,50,000 रुपये आहे. आणि नक्कीच एक वेगळी स्पर्धा किंवा एक अनोखी स्पर्धा तुम्हाला ती पाहायला मिळणार आहे. तर सर्वांना इन्व्हिटेशन आहेच आमच्या समालोचकांच्या वतीनं आणि त्याच वेळेला स्पेशली छोटम शेठ यांच्या वतीनं. तर मैदानाकडे येऊयात. 2 ओव्हर्स कंप्लीट झाल्यात. आता 12 बॉलमध्ये 11 धावांची गरज आहे. गोलंदाज करण मात्र मैदानावरती आलाय. स्ट्राईक एंडवरती फलंदाज योगेश पवार आहे, ज्याने 2 बॉलवरती 2 धावेचं योगदान आपल्या संघासाठी दिलंय आणि उमेशने मात्र 2 बॉलमध्ये 8 धावेचं योगदान दिलंय. पहिलाच बॉल करण मात्रे. पहिल्याच बॉलवरती इथे अप्परकट मारण्याचा इथे प्रयत्न केला. चेंडू डीप एक्स्ट्रा कव्हरमध्ये एक अप्रतिम टेक्निकल स्ट्रोक, प्युअर क्रिकेटिंग स्ट्रोक ओव्हर द रोप येतोय षटकार. योगेश पवारला आज मानगाव तालुक्यामधून अलिबाग तालुक्यामध्ये का बोलवलंय, तर त्याचा खेळ पाहून त्याच्यावरती प्रभावित होऊन आज मात्र इथे मंत्रमुग्ध केले त्याने. पुन्हा एकदा आता इथे फटका बऱ्याच व्यावेमध्ये आहे, क्षेत्ररक्षक तिथे तैनात आहे आणि आता मात्र योगेश पवारची खेळी संपूर्ण इथे फलंदाज बाद. विनय स्टार भेरसे हा संघ थोडासा पिछाडीवरती आहे, परंतु त्यांना जर आघाडीवरती यायचं असेल तर आता डॉट बॉल करणं हे फार गरजेचं असणार आहे. राजकारणामध्ये सुद्धा आपण बऱ्याच वेळेला पाहतो, जेव्हा रिझल्ट असतो तेव्हा एखादा उमेदवार आघाडीवरती असतो, एखादा उमेदवार पिछाडीवरती असतो. क्रिकेटमध्ये सुद्धा तसंच आहे. एखादा संघ कधी आघाडीवरती असतो, एखादा संघ कधी पिछाडीवरती असतो, परंतु त्याच्यामध्ये सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे ते म्हणजे तुमचे डावपेच, तुमचं प्लॅनिंग, तुमचं स्ट्रॅटर्जी, या गोष्टी बऱ्याच मॅटर करतात. इथे आता जेव्हा 10 बॉलमध्ये 5 धावा रोखायचे असतील तर तुम्हाला विकेट्सवरती फोकस करणं हाच एक मात्र पर्याय आहे. तो फलंदाज सुद्धा तितकाच हुशार आहे. डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न केला, परंतु डायरेक्ट हिट झाला नाही आहे. 1 धाव इथे पूर्ण केली आहे आणि अजून देखील जर आपण पाहिलं तर 4 धावांची गरज आहे. संघाची धावसंख्या 38 या धावसंख्यावरती पोहोचलेली आहे. 38 रन्स ऑन द स्कोर बोर्ड. रिप्लायमध्ये पाहू शकता डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न आणि खूप चांगलं लाईव्ह टेलिकास्ट आज 2 दिवसामध्ये tenniscricket.in वतीनं आपल्याला पाहायला मिळालं. त्यांचा देखील हार्दिक आभार. एक उत्कृष्ट दर्जाची क्वालिटी आपण tenniscricket.in माध्यमातून पाहायला मिळाली. पुन्हा एकदा चांगला बॉल, तितका चांगल्या पद्धतीने फटका खेळून काढलाय. 1 धाव केली कंप्लीट. दुसरीचा प्रयत्न, रनआउटची संधी आणि ती मात्र दुसरी धाव घेत असताना चेंडू गॅदर मात्र केला नाहीये. बॉल जर गॅदर केला असता किंवा पहिल्याच अटेम्प्टमध्ये कलेक्ट केला असता तर इथे बाद झाला असता, परंतु क्रिकेटमध्ये तुम्हाला नेहमीच म्हटलं जातं की जर आणि तर याला मात्र इथे स्थान नाहीये. येस अंपायर्स, एक शॉट धाव आहे का?
एक शॉर्ट धाव इथे काढलेली आहे आणि पंचांनी इशारा केलाय. खूप चांगलं लक्ष अंपायरचं देखील आहे. तर एक धाव मात्र कमी होणार आहे. 39 आकड्यावरती धावसंख्या ही पोहोचली आहे. पुन्हा एकदा बॅकफुटला गेला, स्लॅश केला आणि पाठवलेल्या बॅकवर्ड डीप पॉइंटला स्वीपर कव्हरला येतोय चौकार. आपण लगेचच इथे आढावा घेणार आहोत आणि या सामन्यामधील मॅन ऑफ द मॅच हा अवॉर्ड कोणाकडे जाणार आहे हे आम्हाला आता दर्णे गुरुजी सांगणार आहेत. तर ज्याने गोलंदाजी करत असताना 1 विकेट्स प्राप्त केली आणि 2च धावा फक्त दिला असा तळेकर बी संघाचा तेजस काटकर ठरतोय मॅन ऑफ द मॅच. दोन्हीही संघांना विनंती असेल की आपण सामन्याला सुरुवात करायची आहे. कोणत्याही प्रकारचा उशीर होणार नाही याची दक्षता घेऊया मित्रांनो, कारण जवळजवळ 2 वाजलेले आहेत आणि यानंतर सुद्धा अजून बरेच सामने इथे शिल्लक आहेत. मी सामनावीर तेजस काटकर याला विनंती करणार आहे की आपलं पारितोषिक स्वीकारण्यासाठी आपण त्वरित प्रेझेंटेशन बॉक्समध्ये यावं.